नमस्कार. अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीच्या 14व्या भागाचं वाचन आज आपण ऐकणार आहोत. सूर्य मावळत होता. गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणीबाहेर पडले आणि आपल्या घोड्याकडे निघाले. एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट पाहत होता. चालता चालता पंतांनी वळून पाहिलं आणि दौलतीनं हाक मारली, गावकर, मी दौलती, हात हाय. पंत नकळत वळून दौलतीकडे गेले आणि त्याच्या पुढं निश्चल उभे राहिले. हजारो लोकांच्या दावणीत दौलतीला बांधलेला होता. राधाबाई, म्हातारी राहीबाई, तरुण सरू आणि आपल्या गावची ती मांग पाहून पंतांना भडभडून आलं. ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, आलिया भोगासे सादर असावं. मी साहेबाशी बोलून पाहिलं, परंतु फकीरा हजर होईपर्यंत तुम्हाला त्यांनी ओलीच ठेवला आहे, सोडणार नाही असं म्हणतात. दौलती, धन्य तुझी. किती घाव घेत राहणार तो. खरंच तू वज्रदेही आहेस. आबा, दौलती कापऱ्या स्वरात म्हणाला, ही माझी नातसून कैदी हाय नि तिच्या पोटात बाळ हाय, ते बी कैदी हाय. ही सारी म्हातारी पोरं साऱ्यासनी हे दिस यावं असं काय पाप केलं या. आता रडू नका, पंत म्हणाले. फकीराची भेट घेऊन त्याला सांगतो. नग नग, राधा केविलवाणा चेहरा करून म्हणाली, आम्ही असं मरू, पण त्याला म्हणावं तू हजर होऊ नक. हो हो नक, दौलती म्हणाला. आमचं काय उरलंय, पण बाबूनं हजर व्हायला नक, आमची काळजी करू नक म्हणावं. दौलती, राधा बोलत होती. राही खाली मान घालून रडत होती. सरूचे डोळे रडून सुजले होते. तो प्रसंग तिला नवाच होता. पंत निघाले तेव्हा सरूनं त्यांच्या पायांपुढं बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपरण्याने डोळे पुसले. जावा, दिस बुडल, दौलती मिशा सरळ करीत खणखणीत आवाजात म्हणाला. पंत घरी आले, परंतु आज त्यांना कशातच बरं वाटत नव्हतं. ते आज जेवलेही नाहीत. नेरल्याच्या माळाची ती माणसांची स्थिती, ते हाल, तो अन्याय यानं त्यांचं मनच विटलं होतं. या राज्यात हा एवढा भयंकर अत्याचार व्हावा हे त्यांना मान्य नव्हतं. आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलो आहोत असं त्यांना वाटत होतं. अगीला लटकणारा कंदील शांत जळत होता. सोप्यात पंत एकटेच बसले होते. सर्वत्र सामसूम होती. निम्मी रात्र होत आली होती. पंत उदास झाले होते. त्यांच्या पल्लेदार करड्या मिशा पिंजारल्या होत्या. आज आपणास झोप येणार नाही याची त्यांना कल्पना होती. आपल्याला फकीरा कसा भेटणार हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता. इतक्यात अंगणात पावलं वाजले. पंत चमकून पाहू लागले आणि बापू खोत व त्याचा जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले. त्यांना पाहून पंतांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, असे अपरात्री इकडं कुठं? तुमच्याकडेच, खोत म्हणाला. मांग लोकांनी सोडावं म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता असं मला समजलं. खोटं, पंत म्हणाले. सरकारनं मला गाव कामगार म्हणून बोलावणं केलं होतं, त्याचप्रमाणे मी गेलो होतो. असं असं, खोत म्हणाला. ठीक, आता पुढे मागे तशी रदबदली करू नका, कारण त्यासनी मदत करू नका एवढंच आमचं सांगणं. मी कुणाचं सांगणं ऐकत नाही, पंत एकदम चिडून गरजले. मला विनंती करा, सांगणं सांगणारे तुम्ही कोण आणि कुणासाठी मी रदबदली करावी की न करावी हा माझा प्रश्न आहे. पंत ऐका, रावसाहेब पाटील गुरकला. असं तरकटू नका. ही गाव पांढर माझी आहे. ह्या पांढरीत नांदायचं असेल तर सरळ नांदा, नाही तर काय करणार? पंत मध्येच ओरडले आणि पाटील म्हणाला, आम्हीच तुम्हासनी सरळ करू. असं, पंत शांत होऊन म्हणाले. तर मग आता जोत्यावरून प्रथम खाली व्हा, चला. अव पर ऐका, खोत म्हणाला आणि पंत पुन्हा ओरडले, प्रथम येथून चालते व्हा. बापू खोत ने पाटील निघून गेले आणि पंतांचं मन पुन्हा पेटलं. तो प्रकार त्यांच्या आयुष्यात नवाच होता. आता आपलंही जीवित सुरक्षित नाही याची त्यांना कल्पना आली आणि ते खिन्न होऊन पुटपुटले. माणसानं इतकं दुष्ट आणि इतकं मूर्ख नसावं. बाहेर रात्र निम्मी होत आली होती. कंटाळा आला म्हणून अंग टाकण्याचा विचार करून पंत उठले. तोच फकीरा सोप्यात आला. त्याला पाहताच त्यांचा कंटाळा नाहीसा झाला. दाट भुवया चढवीत आश्चर्यानं ते म्हणाले, फकीरा, इकडं कुणीकडं आणि एकटाच? ते का? फकीरा म्हणाला.
आपली सारी फौज घेऊन आलो या. असं? पंत बाहेर पाहत उद्गारले. खंडू, साधू, पिरा, घमांडी उभे होते. बाकीची सर्व माणसं फकीरानं गावंदरीला निरनिराळ्या जागी टोळ्या करून बसविली होती आणि निवडक माणसं घेऊनच तो गावात आला होता. अंगणातील 5-6 गडी पाहून पंत म्हणाले, फकीरा, तुझे वैरी जागोजागी टपून आहेत. तू असा एकट्यानं वावरणं धोक्याचं आहे. खरंच 50 गडी संघ घेऊन आलो या. फकीरा म्हणाला, मला शेवटचा आशीर्वाद द्या. थांब. पंत डोकीवर मंदिल ठेवून म्हणाले, चल दूर रानात जाऊ, जरा बोलायचं आहे. मी आजच छावणीकडून आलो, ते सारं सांगतो तुला. असं म्हणून ते अंगण उतरून चालू लागले आणि फकीरा त्यांच्या मागे निघाला. उशीर चालून गावाबाहेर आल्यानंतर पंत एका आंब्याखाली बसले. ऐस पैस बसून चिंतायुक्त स्वरात ते बोलू लागले आणि फकीरा पुढं बसून ऐकू लागला. पंत म्हणाले, सरकारी विचार निर्वाणीचा झाला आहे. ते तुला कैद करूनच दम घेणार असं वाटू लागलं आहे. तो हाती यावास म्हणून त्यांनी आकाश पाताळ एक केला आहे. हजारो निरपराध लोकांना पकडून माळाला डांबून टाकलं आहे. माणसं टाचा घासून मरणाची वाट पाहत आहेत. माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो सर्व प्रकार पाहून. मला हेच कळना. फकीरा म्हणाला, मला कैद करण्यासाठी सारा मुलूक धारवर का धरलाय? मी छावणीत हा प्रश्न विचारला. पंत गंभीरपणे म्हणाले. तेव्हा जॉन साहेबांना उत्तर दिलं की नाक दाबल्यावर तोंड उघडतं. यावर मी सवाल केला की दुःख तिथं डाग द्या. मग काय म्हणाला त्यो? बळीनं चटकन विचारलं आणि पंत उत्तरले. ते म्हणतात, दिव्य औषधीनं बऱ्यानं होणाऱ्या रोगावर शस्त्रक्रियाच करणं प्राप्त आहे. म्हणून त्यांनी तुझी सर्व माणसं पकडून आता ओलीस ठेवली आहेत. जोपर्यंत तू हाती येत नाहीस तोपर्यंत कैद झालेला एकही माणूस मुक्त होणार नाही, ही दगडावरची रेघ आहे. छावणीत आमचं कोण दिसलं का तुम्हाला? फकीरानं विचारलं. सर्वच दिसले आणि भेटले, पंत उत्तरले. आई? हो. आबा? तोही. नारू म्हातारा? सर्वच भेटले, पंत वैतागून म्हणाले. त्या प्रसंगाची आठवण नको. माणसांना इतकं क्रूरपणे वागवल्याचं दुसरं उदाहरण नाही. तरणी, म्हातारी, पोरं सर्वांना ओळीनं एकाच दावणीत गुराप्रमाणे डांबला आहे. ती छावणी नव्हे फकीरा, यमपुरी उतरली आहे त्या माळाला. येताना मी दौलती, राधा यांना भेटून आलो. सोनबाईच्या हाताच्या दोऱ्या पाहून काळजाला आग लागली. पंत एकदम थांबले. पुढचे शब्द जणू त्यांना आठवत नव्हते. उशीर कोणीच बोललं नाही. सर्वांच्या चक्षूंपुढं छावणी उभी राहिली. आई काय म्हणली? फकीरानं विचारलं. त्या सर्वांचं मत आहे की तू सापडू नयेस, पंत म्हणाले. त्या सर्वांनी आता दुखाला पाठ दिली आहे. पण काय? पण, पंत म्हणाले, तू हजर व्हावंस असा साहेबांचा आग्रह आहे आणि तू हजर होईपर्यंत ती माणसं जगण्याची आशाच नाही. मग मी काय करू? तुम्ही हजर व्हावं. मी हजर व्हायचं? एकट्यानं नव्हे. मग कुणी कुणी? फकीरा, पिरा, मुरा, बळी, तायनू, सावळा, हरी, खंडू, भिवा, पंत म्हणाले. आणि 10वा घोंचीकर बळी सकाळीच कैद झाला. कैद झाला? सर्वच चमकून उद्गारले आणि पंत म्हणाले, म्हणजे त्याला कैद केला. त्यानं कराडच्या कृष्णा पुलावर लष्कराशी गर्दी केली. परंतु कैद झाल्यानंतर शिपायांनी व खोतांनं त्याची दाढी उपटून काढली. तो मला दिसला. तेव्हा प्रथम मी त्याला ओळखलंच नाही. तो जखमीही झाला आहे. मग घात झाला, फकीरा म्हणाला. आता जगण्यात राम उरला नाही. आता मरण्यात जन्माचं सार्थक होणार आहे. बळी, असं म्हणून फकीरानं नेरल्याच्या रोखानं वळून पाहिलं आणि चटकन उठून तो पुन्हा म्हणाला, आबा, मी उद्याच ती छावणी गारद करणार. छावणी मारून काढणं कोती बाहेरचं आहे, पंत म्हणाले. लष्कराशी तुम्ही कशी झुंज देणार? तिथं बखतबंद लोकांची फौज आहे. असेल, फकीरा मध्येच म्हणाला. मी कत्तल करीत करीत कटून जाईन. हजर होऊन वैऱ्या हाती मान देण्यापरास मरणाराला जीव देऊन मोकळा होईन. परंतु पुढं काय? पंत म्हणाले. 8 लोकांची गर्दन जाणं आणि 800 कत्तल करून घेणं, यातून कोणतं ठीक दिसेल ते कर. परंतु लवकर कर आणि त्या गोरगरिबांचे प्राण वाचव. तो खोत, तो कबीरा, हा पाटील हे इरेलाच पडले आहेत. माझंही जीवित धोक्यात आहे फकीरा. आत्ताच मला खोत धमकी देऊन गेला. मी वाईच विचार करतो, फकीरा म्हणाला. साऱ्यासनी विचारून काय करायचं ते नक्की करून मग मी तुम्हाला भेटतो. ठीक, तसं कर, पंत म्हणाले आणि उठले व घराकडे निघाले. फकीरा रानात चालू लागला.
पांगून ठेवलेली माणसं जमवून त्या सर्वांचा विचार घेऊनच काय ते निश्चित करायचं असा बेत करून तो निघाला. चांदणं दुधासारखं वर्षत होतं. सृष्टी रुपेरी प्रकाशानं न्हावून निघाली होती. वातावरण धुंद झालं होतं. विहिरीवरच्या कण्हेरीची फुलं आपला सुगंध पसरवित होती आणि त्या मळ्याला लागून असलेल्या मसनवटीत घाणेरीला बहर आला होता. मसनवटी आणि मळा यामध्ये सावळा व भिवा आपली 10 माणसं घेऊन बसले होते. बाकीची माणसं घोंगड्यांच्या खालवर घालून पडली होती. सावळा आणि भिवा यांनी गांजा ओढल्यामुळे ते तर्र झाले होते. जे सुचेल ते बोलत होते. वाऱ्यानं गांजाची तार चढतच होती. भिवा चेकाळून गेला होता. तो हळूच म्हणाला, पाहुणं, आता असं करूया. कसं करूया? सावळ्या हुंकारला आणि भिवा म्हणाला, फकीरा लवकर परत येत नाही तवर तुम्ही एक गोष्ट सांगा. मी एक लावणी म्हणतो. काय लावणी? सावळा आश्चर्यानं म्हणाला. अव तुम्ही लावणी म्हणणार? का का? भिवा चिडक्या स्वरात म्हणाला, मला काय समजता तुम्ही? माझ्यावानी गाणारा आमच्या गावात नाही दुसरा. ते खरं असल व, सावळा म्हणाला, पर हा तर मळाजवळ हाय आणि आपण पाटलाच्या गावंदरीला बसलोय. तुम्ही गुमान गोष्ट सांगा. भिवा घुरकला, आणि मग ऐका या सरजाची लावणी. बरं बाबा, सावळा म्हणाला, आधी गोष्ट सुरू करतो, ऐका. एका कुंभाराचं एक गाढव होतं. ते रोज दिवसभर काम करून थकत होतं, म्हणून कुंभार त्याला रातचा रानात सोडित होता आणि ते गाढव लोकांची उभी पिकं खात होतं. गहू, हरभरा, ऊस, गाजरं अशी पिकं चोरून खाऊन ते गाढव माजलं. अगदी भोपळ्यागत टमटमीत झालं. म्हणजे रातभर चोरी करून दिसाचं घरलाही यायचं ते? भिवानं मध्येच विचारलं आणि सावळा म्हणाला, हो. मोर त्या गाढवाला एक कोल्हा भेटला. ते उभी चोर. मग त्या दोघांची जमली दोस्ती आणि दोघं बी रातभर चोरून खात फिरू लागले. पर कुणाच्या बाला घावायचं नाही ते दोघं. बरं मोर. भिवानं हुंकार दिला आणि सावळा म्हणाला, एकदा अशीच चांदणी रात होती. गाढव आणि तो कोल्हा एका मळ्यात शिरून खात होतं. पोटभर खाल्ल्यावर गाढव कोल्ह्याला म्हणतं, ए गड्या, मी गाणं म्हणू का? पण कोल्हा टराकला. तो म्हणला, मामा, तुमचा आवाज दांडगा हाय, तुम्ही गाणं कसं म्हणणार? तेव्हा त्या गाढवाला राग आला आणि ते बिथरलं आणि कोल्ह्याला म्हटलं, ए भडव्या, मला काय समजतोस? मला काही गाणं येत नाही व्हय? मग कोल्हा काय म्हणला? भिवानं विचारलं आणि सावळा म्हणाला, तेव काय म्हणणार? तो म्हणाला, गाढव मामा, तुम्ही हात गाणं म्हणा. मी त्या बांधावर बसून मळकरी येतील त्यासनी बघतो. कोल्हा दूर गेला. एका बांधावर बसला आणि त्या गाढवानं आपलं भसाडं गाणं सुरू केलं. त्याबरोबर मळकऱ्यासनी जाग आली. त्यांनी काठ्या काढल्या आणि त्या गाढवाला मार मारून खाली पाडलं. पार पडलं गाढव आणि मग मळेकऱ्यांनी एक उकळ आणून त्या गाढवाच्या गळ्यात बांधलं. ते जितं होईल नि पळल म्हणून. आणि व मग? भिवा उद्गारला. आणि काय? सावळा म्हणाला. उशिरानं गाढव जागं झालं आणि उकळासकट पळाया लागलं. तवा कोल्हा म्हणला, मामा, गाणं चांगलं होतं म्हणूनच तुम्हासनी हे मनी बक्षीस मिळालं. झाली माझी गोष्ट. हां, करा सुरू गाणं. ही गोष्ट भिवाला पटली. तो एकाएकी पोट धरून हसू लागला. त्याच्या भयंकर हसण्यानं मळकरी जागे झाले आणि मसनवटीत भूतच उठलं असं समजून पळू लागले. भिवा पोट धरून हसत म्हणाला, नका नका, माझं गाणं राहिलं. खरं हाय, माझ्या बिगळ्यात उखळ पडायचं र बाबा. एवढ्यात फकीरा आला. सर्व एकत्र आले आणि पंतांनी जे जे सांगितलं ते सर्व फकीरानं सर्वांना सांगून तो म्हणाला, 8 जण जोवर हजर होत नाहीत तवर आपली माणसं सुटत नाहीत. सरकार त्यासनी सोडणार नाही. 8 जण कोण? एकदम आवाज उठला. ऐका, फकीरा म्हणाला. फकीरा, पिरा, मुरा, बळी, तायनू, सावळा, भिवा आणि मग तुमचं काय मत? सर्वांनी विचारलं. आत्ताच ते मी कसं सांगू? फकीरा म्हणाला. जे पंतांनी सांगितलं होतं ते म्या तुम्हासने कळवलं. आता मोहर काय करायचं ते मुरा आल्यावर ठरवू. सत्तूचं पाठबळ मिळालं तरच आम्ही नेरल्याची छावणी कापून काढू. नाहीतर काय? भिवानं मध्येच विचारलं आणि फकीरा म्हणाला, नाहीतर आमासने आपली मान कापून दिली पाहिजे.
8 मुंडकी घेऊनच सरकार माळाला खोतानं लावलेली दावण सोडणार आहे. आणि जर आम्ही 8 जण हजर नाही झालो तर एकूण एक माणूस कुत्र्याच्या मौतीनं मरणार आहे. समद्यात मोठा घात झाला नि तेव म्हणजे बळीबा घोंचीकर कैद झाला. काय? बळीला पकडला? सर्वांच्या मुखातून आश्चर्याचा उद्गार निघाला आणि तळमळून फकीरा म्हणाला, बळीला कराडला कैद झाली आणि छावणी पातूर 11 मैल खोतानं त्याची दाढी उपटून काढली. मुसक्या बांधून बळीची दाढी हिसकून काढणारा खोत अजून जिवंत आहे आणि आम्ही बी जिवंत आहे. आमच्या घरासने काट्या लावून आमचा दारकोंड करणारा पाटील अजून पायावर उभा आहे ने आम्ही हजर व्हायचं का नाही याचा विचार करतोय. आणि ऐका, खंडू रामोशी म्हणाला, खोत हातच जावयाकडंच आहे. हात बसूनच तो किल्ल्या फिरवतो. मग बघता काय? सावळा पिसाट होऊन म्हणाला, बळीच्या बदलात खोताला कैद करूया, चला. हो खरंच, भिवा म्हणाला, आणि तो पाटील बी, चला. दणक्याला दणका, वाईचा आमचा बी हात दावूया की, तायनू म्हणाला आणि सर्वच उठले. थांबा, फकीरा म्हणाला, खोताला बाहेर काढायचा तर मांजरानं कोंबडं उडवावं तसं झालं पाहिजे. आणि येता येता रावसाहेबाला बी वडा. काय व्हायचं ते होऊ द्या. तुम्ही थांबा हातच, बळी म्हणाला, आम्ही येतो भरकन, काळजी करू नका. त्याच्या बायकोला देखील कळू देत नाही. मी घराकडं पळतो, फकीरा म्हणाला, मांगुड्यात लवकर ये. चेतलेली 50 माणसं घेऊन बळी, पिरा, सावळा, साधू हे गावाकडे धावले. वेशीपासून सर्वांनी निश्वास रोखून धरले. हातातील हत्यारं अलगद धरून भर वाऱ्याप्रमाणे ते पाटलाच्या वाड्याला जाऊन पालीप्रमाणे चिकटून बसले. वाड्यात माणसं जागीच होती. खोत, पाटील, उद्याचे मनसुबे आखीत होते. गणू नाईक, गण्या मांग अशी बरीच मंडळी बसली होती. गणू रामोशानं पुष्कळसे फरारी आणून खोतापुढं हजर केले होते. त्यांनी फकीराला कैद करण्यास मदत करावी आणि त्या बदलात सरकारनं त्यांना गुन्हे माफ करायचे असं ठरलं होतं. पुष्कळ उशिरानं ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला. सोप्यात काही माणसं बसली होती. कंदील जळत होते. गळ्यातील जानवं कानात अडकवून खोत अंधारातच सरकला. जोत्यावरून उतरून एका भिंतीआड बसला आणि गपकन सावळाची प्रचंड मिठी त्याच्यावर पडली. किंचित धुसफूस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले. तोंड कायमचं बंद झालं होतं. हा काय प्रकार आहे हे खोताला उमजलं नाही. आपण दूर जात आहोत एवढंच त्याला जाणवत होतं. कितीतरी उशिरा मामा आला नाही म्हणून रावसाहेब पाटील चमकला. त्यानं अंधारात रोखून पाहिलं आणि तो हळूच उठून दारात आला. कोणाशी बोलत असतील असं वाटून तो पुन्हा जोत्यावर आला. इकडे तिकडे पाहत हळूच म्हणाला, मामा. हुंकार आलाच नाही. सर्वत्र सामसूम असून हा एकटाच कुठं गेला याचा विचार करीत पाटील जोत्यावरून खाली उतरला आणि एक त्याच्यावर पडली. प्रथम गपकन तोंड बंद झालं आणि लगेच तो अंतराळातून कुठंतरी वाहत निघाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे दाढेत आहोत. हा क्रूर मृत्यू आपणाला घेऊन निघाला आहे. मामाही याच वाटेनं गेला असावा. इतक्या सहजपणे आपण फसलो कसे याबद्दल त्याला स्वतःचा संताप आला. मांगवाड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले तेव्हा त्यानं डोळे फाडून सर्वत्र पाहिलं. फकीरा त्याच्या पुढं उभा होता. पिरा, सावळा, बळी, त्या तलवारी, कुऱ्हाडी, ती प्रचंड माणसं आणि त्यांची ती अफाट करणी हे सर्व पाहून पाटील भयभीत झाला. त्यानं खाली पाहिलं. तो त्याचा पराक्रमी मामा आडवा पडला होता. त्याला बांधून टाकला होता. शाब्बास, फकीरा म्हणाला, माझ्या मर्दानू, आता मला कवाबी मरण येऊ दे, मी तयार आहे. हे दोघं मागं राहिलं असतं नि मी मेलो असतो तर ह्यांनी आमचं बी ठेवलं नसतं. फकीऱ्या, आमासनी गुमान सोड, पाटील बिथरून म्हणाला आणि खंडूनं एक लाथ हाणून त्याला क्षणात खाली पाडला. आता पाटील की इसर, खंडू ओरडला. फकीरानं पाटलाला उचलून उभा केला नि उंबऱ्यापर्यंत ओढीत नेला आणि वैतागून म्हणाला, हेऊ दारकोंड का केलास? तू माझ्याशी विनाकारण वैर का बांधलंस? माझी गरीब जमात नेरल्याच्या माळाला डांबलीस. हे सारत्वा का केलंस? बोल. आता ह्यो बोलणार नाही, ह्याला घेऊन चला, साधू म्हणाला आणि त्यांना घेऊन ते सर्व डोंगराची वाट चालू लागले. आमची माणसं बांधून घातलीस, सावळा खोताच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, आता मी तुला डोंगरात बांधून घालणार. ते पहाटे सातदऱ्यात आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता.
वनराजीवर अंधार हळूहळू पसरत होता. पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता. परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करीत होता आणि प्रकाशाची अपरंपार किरणं त्या ढगाखालून भूमंडळापुढे धावत होते. त्या अनंत किरणांच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता. शीड मोडलेल्या तारूप्रमाणे रेशमी ढग वाहत होते. जंगल जागं होत होतं. पाखरं दक्षिणेचं ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती. सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता. विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी तद्वत तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्यांनी त्या पर्वताला घट्ट धरलं होतं. त्या पारंब्यांच्या मिठीत एका अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते. देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता. त्या कड्यावरून पाहता त्या भिंतीपासून 2 मैल सरळ खाली जमीन दिसत होती. ती बाजू अगदी बेलाग होती. पाहणाऱ्याची नजर तरळत होती. अशा त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता. त्या देवळात येताच फकीरानं पाटील आणि बापू खोत यांना डांबून टाकलं आणि भिंतीकडेनं आपली घोडी बांधून जागोजाग आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली. डोंगरावर येताच आता त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांपुढं उभा राहिला. जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली. आमच्या सर्व दुःखांचं मूळ त्या दोघात आहे. आता वाटेल ते होवो, आपण यांना सोडायचं नाही. मेलो तरी त्यांना सोडायचं नाही आणि जर हे सुटले तर आमचा वंशच नष्ट करतील. ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत. पण मारायची कशी? कसलं मरण यांना द्यावं? यांचा कडेलोट का करू नये? निराशेच्या कोंडात सापडलेली माणसं गांगरत नाहीत. कारण झुंजणं हा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. मन हे मूळचंच बेडर नसतं. ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं. जसे पोलाद निखाऱ्यात कैक क्षण तापून बाहेर येतं आणि कणखर होतं, तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती. धन्यवाद.